लग्नाचा संस्कार हा खूप पॉवरफुल संस्कार आहे. जबाबदारीची जाणीव त्याच्यामधून रुजवण्याची शक्ती त्या संस्कारात आहे. खरं प्रेम, खरं आपुलकी, खरी सहिष्णुता रुजावी असे आपल्या लग्नाचे संस्कार आहेत. पण हे संस्कार काय आहेत हे माहितीच नाहीये बऱ्याच लोकांना. म्हणजे लग्न हा संस्कार आहे की समारंभ आहे. म्हणजे मोठमोठे डेस्टिनेशन वेडिंग्ज आहेत, करोडो रुपयाचे खर्च करून आपण पेज 3 वेडिंग्ज बघतो, अगदी समुद्रापासून विमानामध्ये लग्न करतात. पण संस्कार किती होतात हा त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की हे संस्कार समजून घेण्याची जर इच्छा असली घरातल्या लोकांची तर लग्नाच्या आधी, लग्नाच्या दिवशी तर खूप घाई गडबड गोंधळ असतो, पण लग्नाच्या आधी आजकाल प्री वेडिंग फोटोशूट करतात ना, तसं प्री वेडिंग संस्कार तरी करून घ्यावेत. मग लग्नाच्या दिवशी जर त्यांना काही नसतील तर. कारण काय होतं की म्हणजे लग्न हा त्याचा आपण जे विडंबन बघतो की एकमेकांना हार घालताना मंगलाष्टक झाल्यावर नवरा आणि नवऱ्या मुलीला त्यांच्यातले रिस्पेक्टिव्ह लोक उचलतात आणि खालीवर करतात. म्हणजे हार घालू द्यायचा आहे की नाहीये, हे काय आहे. आणि या सगळ्याचा आपल्या सुप्त मनावर खूप सिरियस परिणाम होत असतो, हे आपण विसरायला नकोय. आणि आपला जो सायंटिफिक रिच्युअल आहे, लग्न हा संस्कार आहे, हा खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामधले जे विधी आहेत, कन्यादान, दान म्हणतात, म्हणजे मुलीचे आई वडील तिला योग्य वर शोधून दान दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय असतं, पाणी ग्रहण असतं. नवऱ्याने ते मुलीला ऍक्सेप्ट केलेलं असतं की मी आयुष्यभर हिला माझी म्हणून हवं ते तिच्यासाठी करीन. लाजा होम, लाजा होमाला अग्निसाक्षी आहे. आणि त्याचा संदेश काय आहे की हे दोन व्यक्तींमधलं नातं नाहीये, नवरा बायकोंमधलं, हे नातं आहे दोन कुटुंबांचं. ही सगळी कुटुंब आपली आहेत, ही दोन कुटुंब मिळून आपण एक कुटुंब करूया, हा संदेश लाजा होमातून दिला जातोय. त्याच्या पुढे काय आहे तर सप्तपदी. सप्तपदीचे मंत्र तर खूप पॉवरफुल आहेत. पहिला मंत्र आपल्याला सांगतो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सहजीवन आपण करूया, तुझं किंवा माझं जीवन संपेपर्यंत. दुसरा सप्तपदीचा श्लोक सांगतो की उत्तम आणि संकट काळी सुद्धा मी त्यागाने तुझी साथ देईन. त्याग हा शब्द महत्वाचा आहे. वीर सावरकर जेव्हा तुरुंगामध्ये होते तेव्हा त्यांची पत्नी त्यांना भेटायला आली, तेव्हा जन्मठेप या त्यांच्या पुस्तकामधला त्यांचा संवाद महत्वाचा आहे की ती बाहेर राहिली, स्वातंत्र्यवीर आत राहिले, तेव्हा काय त्याग तिने त्यांच्यासाठी केला. हा जो त्यागाचा भाव आहे, हा जर नर्चर करता आला तर कुटुंब व्यवस्था नीट राहील, हे दुसऱ्या सप्तपदीच्या श्लोकात आहे. तिसरा श्लोक सांगतो की आपण एकमेकांचं रक्षण करूया. रक्षण शारीरिक, भावनिक, मानसिक सगळ्या फ्रंट्सवर रक्षण करूया. चौथा श्लोक सांगतो आपण परस्पर समृद्धीकडे वाटचाल करूया. तुझी पण प्रॉस्पेरिटी होऊ दे, माझी पण प्रॉस्पेरिटी होऊ दे. पाचवा श्लोक सांगतो की एकमेकांच्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी मी घेतली आहे. आज तुझ्या कुटुंबाची मी काळजी घेईन, माझ्या कुटुंबाची तू काळजी घ्यायची आहेस. सहावा श्लोक सांगतो की आपण कायम समाधानी राहू ह्याचा प्रयत्न करू, कारण समाधानाच्या व्याख्या परिस्थितीनुसार बदलतात, पण तरी सुद्धा मी त्याग करून तुझं समाधान महत्वाचं मानेन. आणि शेवटचा श्लोक सांगतो की आपण मित्रत्वाचं सहजीवन जगूया आणि सप्त लोकांपर्यंत आपण एकत्र साथ देऊया. सप्त लोकांपर्यंतचा प्रवास कसा आहे याच्याबद्दल खूप आपल्या लिटरेचरमध्ये आहे. ज्यांना आणखीन खोलात वाचायचं असेल त्यांनी सत्यवान आणि सावित्रीच्या गोष्टीमध्ये जेव्हा सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत मागितले तेव्हा यमाशी झालेला सावित्रीचा संवाद जरूर अभ्यास करावा. अरविंदांची त्याच्यावर खूप चांगली पुस्तकं आहेत. लग्नाच्या संस्कारांनंतर आपण तो विधी सोडून देत नाही. कुटुंब व्यवस्था आणि संस्कार हे आपल्या धर्मामध्ये किती महत्वाचे मानले गेलेत. तर लग्न पार पडल्यानंतर सुद्धा गृहप्रवेशाचा सोहळा असतो, ज्याला सगळी माणसं एकत्र येतात कुटुंबामधली. नंतर अष्टमी पूजन असतं, वार्षिक सण साजरे केले जातात. सगळीकडे कौटुंबिक एकात्मतेला महत्व दिलं जातं आणि प्रॉबेबली एक सबकॉन्शियस सॉलिड प्लॅटफॉर्म तयार होतो एकीचा, प्रेमाचा, सहिष्णुतेचा, बंधुत्वाचा आणि एकमेकांवर खऱ्या अर्थाने प्रेम करायचा.